महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर या शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरातील परिचारिकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे। यामध्ये मुख्यत्वे वेतन त्रुटी निवारण, केंद्र सरकारप्रमाणे भत्त्यांची मंजुरी, सेवा प्रवेशातील लिंगभेद दूर करणे, पदोन्नती व भरती प्रक्रियेत सुधारणा, जनरल नर्सिंग, मिडवाईफ, विद्यार्थ्यांचे वाढीव विद्यावेतन व स्वतंत्र संचालनालयाची निर्मिती यांसारख्या अनेक दीर्घकालीन प्रलंबित मागण्या आहेत। दिनांक 15 व 16 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलनानंतरही शासनाने दखल न घेतल्यामुळे दिनांक 17 रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। त्यात पुढचा टप्पा म्हणून दिनांक 18 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झाले आहे। या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथील परिचारकांनी देखील आंदोलनात सक्रिय सहभाग घेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। आज दिनांक 20 जुलै रविवार रोजी या आंदोलनाला शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी प्राध्यापक गणेश कन्नाके यांनी मनोगत व्यक्त करत परिचारिकांच्या न्याय मागण्यांसाठी आपला ठाम पाठिंबा जाहीर केला। त्यांनी सांगितले की नर्सेस या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संघपाल बारसे, प्राध्यापक गौरीनंदन कन्नाके, कॉम्रेड सचिन मनवर, प्राध्यापक पंढरी पाठेव यांची उपस्थिती होती। प्रतिनिधी सय्यद मतीन। मी संगीता राठोड, महाराष्ट्र राज्य परिचारिका मुख्यालय लातूर शाखा यवतमाळची जिल्हा अध्यक्ष बोलते। आम्ही गेल्या 15 ते 16 जुलै पासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केले होते। 17 तारखेला आमचं एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन होतं आणि 18 पासून आमचं बेमुदत काम बंद आंदोलन आहे। आमच्या काही मागण्या आहेत जे शासनापर्यंत पोहोचलेल्या नाही आहे आणि पोहोचून सुद्धा त्यांनी याबद्दल काही दखल घेतलेली नाही आहे। त्यामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या मी सांगते। त्यामध्ये पहिले आहे 7वा वेतन त्रुटीप्रमाणे आम्हाला वेतन लागू केलेलं नाही आहे, त्यामध्ये भरपूर त्रुटी केलेली आहे। आणि दुसरं म्हणजे केंद्र शासनामध्ये नर्सिंग अलाउन्स मिळतो 7200, म्हणजे समान काम समान वेतनानुसार आम्हाला 7200 हा नर्सिंग अलाउन्स सुद्धा दिला जात नाही। गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला 30 रुपये हा वॉशिंग अलाउन्स आहे आणि 50 रुपये आमचा युनिफॉर्म अलाउन्स आहे। आणि केंद्र शासनामध्ये ज्या आमच्या भगिनी आहेत नर्सेस त्यांना 1800 रुपये असं वॉशिंग अलाउन्स लागून आहे। तर आमची शासनाला अशी विनंती आहे की आम्हाला हे सर्व भत्ते समान काम समान वेतनच्या हिशोबाने आम्हाला देण्यात यावा आणि या आमच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावे जेणेकरून रुग्णाचे हाल होणार नाहीत। हम सब एक है, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा हम सब मिळालाच पाहिजे, नर्सिंग भत्ता मिळालाच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है। ऐ शासकों होश में आके बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हाथ। भूलो मत, भूलो मत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.